महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जन्मदात्या बापानेच डोक्यात घाव घालून केला मुलीचा खून, भावाने जाळला मृतदेह। अखेर विना मुंडक्याच्या धडाच्या खुनाची उकल, बाप आणि भाऊच निघाले हत्यारे। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात रसलपूर येथील राजुरा लघु प्रकल्पाच्या परिसरात एका अज्ञात महिलेचा शिरच्छेद, मुंडके वेगळे केलेला आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याची अत्यंत भीषण घटना 26 एप्रिल 2026 रोजी उघडकीस आली होते। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव जामोद संग्रामपूर लगत जिल्हे जळगाव, खान्देश, अमरावती, अकोला तसेच बुरहानपूर मध्य प्रदेश या ठिकाणी पथके पाठवून मयत महिलेची ओळख आणि आरोपीचा शोध घेतला। सदर घटनास्थळ मध्य प्रदेश राज्याच्या सीमेला लागून असल्याने पथकांना बुरहानपूर जिल्ह्यातील सर्व लगत पोलीस स्टेशनच्या अभिलेखांवरील मिसिंग महिलांचा शोध घेण्यात आला। गोपनीय बातमीदार व इतर स्रोतांकडून माहिती घेण्यात आली। सदर गुन्ह्यामध्ये नेमण्यात आलेल्या पथकाने सतत 12 दिवस समांतर तपास केला। दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की पोलीस ठाणे खकणार, जिल्हा बुरहानपूर, मध्य प्रदेश येथे दिनांक 1/5/2026 रोजी बापूराम नथू कलमेकर वय 50 वर्ष राहणार खडकी, मध्य प्रदेश आणि त्यांची मुलगी शिवानी बापूराम कळमेकर, पतीकडील नाव सौ शिवानी प्रकाश भिलावेकर, राहणार खाऱ्या टेंभूर, तालुका धारणी, जिल्हा अमरावती, ही दिनांक 25/4/2026 रोजीपासून कोणाला काही एक न सांगता घरातून निघून गेली असल्याबाबत तक्रार दिलेली होती। त्याबाबत मिसिंग प्रमाणे नोंद आहे। तपासात सदर मिसिंग महिलेची माहिती घेऊन पथकाने बापूराम नथू कलमेकर वय 55 वर्ष, 2 अजय बापूराम कलमेकर वय 27 यांना ताब्यात घेतले। नमूद दोघांनाही विश्वासात घेऊन त्यांना सखोल व बारकाईने विचारपूस केली। त्यामध्ये आरोपी यांनी कबुली देत मृतक महिला ही त्यांची मुलगी बहीण शिवानी बापूराम कलमेकर असल्याचे व त्यांनीच त्याला जीवे ठार मारण्याची कबुली दिली। तपासामध्ये मृतक शिवानी बापूराम कलमेकर हिचा प्रकाश बालाराम भिलावेकर राहणार खाऱ्या टेंभूर, तालुका धारणी, जिल्हा अमरावती यांच्यासोबत विवाह झालेला होता। दरम्यान शिवानी दिनांक 20/4/2026 रोजी सासरवरून वडिलांच्या घरी मोहरी ग्रामखडकी येथे आलेली होती। दरम्यान दिनांक 23/4/2026 रोजी रात्रीच्या सुमारास मयत शिवानी कलमेकर हिचे चुलत भावासोबत प्रेम असल्याचे व ती लग्न होऊन सुद्धा ऐकत नसल्याने वडील बापूराम कलमेकर याने चिडून जाऊन स्वतःची मुलगी शिवानी हिच्या डोक्यात बांबू मारून तिला ठार केले। त्यानंतर आरोपी यांनी मृतक शिवानी हिचे प्रेत एक दिवस घरामध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी वडील बापूराम नथू कलमेकर याने व मयत महिलेचा भाऊ अजय बापूराम कलमेकर दोघांनी मिळून राहणार खडकी, तालुका खकणार यांनी मोटरसायकलने महिलेचे प्रेत बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस ठाणे जळगाव जामोद हद्दीतील ग्राम राजुरा शिवारामध्ये आणून टाकले। आरोपी यांनी मयत महिलेची ओळख पटू नये म्हणून जाळण्याचा प्रयत्न केला। धड व मुंडके वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले व स्वतःचे रक्ताने भरलेले कपडे व हत्यारे जंगलामध्ये फेकून दिले। सदर घटनेनंतर मयत शिवानी बापूराम कळमेकर सौ शिवानी प्रकाश भिलावेकर राहणार खाऱ्या टेंभूर, तालुका धारणी, जिल्हा अमरावती ही घरून निघून गेल्याची पोलीस ठाणे खकणार येथे तक्रार दिली असे आरोपी यांनी पोलीस तपासामध्ये कबुली दिली। गुन्ह्यामध्ये पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी मयत महिलेचे वडील बापूराम नथू कलमेकर वय 55 वर्ष व भाऊ अजय बापूराम कलमेकर वय 27 वर्ष दोन्ही राहणार खडकी, तालुका खकणार, जिल्हा बुरहानपूर, मध्य प्रदेश यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे जळगाव जामोद यांच्या ताब्यात पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे। पुढील तपास पोलीस स्टेशन जळगाव जामोद करीत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, जळगाव जामोद, बुलढाणा। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।